उठा उठा दिवाळी आली, साबणाची नाही हो, या सातिनगणाच्या सालीचा रस प्यायची वेळ झाली. आपले भारतीय सण म्हणजे ना इथल्या नैसर्गिक जगण्याचं सेलिब्रेशन असतं. पण गेल्या काही वर्षात या कंपन्यांनी त्यांचे प्रोडक्ट्स आपल्या सणांना असे काही चिकटवलेत ना की आपण आपली मूळ संस्कृती विसरून या सणांचं बाजारीकरण करून टाकलं. दिवाळी म्हणजे सुगीचे दिवस, हार्वेस्टिंग डेज. सराईच्या दिवसात आम्ही गावठी लाल भाताची कापणी केली. झोडपणी करून भात सुकून फाव कुटायला गिरणीवर गेलो. भट्टीतले गरमागरम पोहे गावठी भाताच्या सुगंधासहित घरात आणले. कोकणात चाव दिसाला पहाटे उठून नारळाचा रस, हळद, उटणं, कोकमचं तेल लावून नाहतात. तुळशीच्या पुढ्यात नरकासुराचं प्रतीक म्हणून कारीट नावाचं कडू फळ पायाखाली चिरड. उपाशीपोटी सातिंगण नावाच्या औषधी झाडाच्या सालीचा कडू रस पितात. आधी शेतातल्या राखणधाराला उपार दाखवून मगच नव्या भाताचे खोबरं गुळ घालून केलेले गावठी फाव, रताळी, कणगी अशा सुपरफूडच्या न्यूट्रिशियस फराळासोबत खातात. नारळ बांबूपासून बनवलेल्या कंदिलांनी, कुंभाराकडल्या मातीच्या पणत्यांनी दिवाळीच्या काळोख्या रात्री समाधानातल्या आनंदात नांदणारं घर उजळून येतं. आपल्या सणांमधला खरा आनंद हा साधेपणात आहे, महागड्या वस्तूंमध्ये नाही. हा साधेपणा जपूया, निसर्ग जपूया, संस्कृती